हॅलो नमस्कार सगळ्यांना, राम राम मंडळी. तर मग मी मिशोवरून हा ड्रेस मागवला होता. खूप दिवस झाले होते, मागून ठेवला होता. 15-20 दिवस झाले होते, पण मला काय वेळ भेटलाच नाही, मला टाईम भेटला नाही. तर आता मग मी हे गावाला जाताना घालून जाणार आहे. तर मग मस्त होता आणि ग्रे कलरचा होता, तर कमी प्राईजमध्ये. मिशोमध्ये ना मस्त भारी भारी ड्रेस असतात. आणि जो मी घातला आहे ना रेड कलरचा, तो पण मी मिशोमध्येच मागवला आहे. आणि ऑफरमध्ये मस्त मस्त कपडे भेटतात. काही म्हणजे चांगले पण नसतात, पण काय काय मस्त पण असतात. तर हा मिशोमधला ग्रे कलरचा ड्रेस तर तुम्ही बघू शकता कसा आहे. तर मला तर खूप आवडलेला. आणि मग मी गावाला जाताना हाच ड्रेस घातला. तर मस्त होता. तर मला हा कलर वगैरे पण मस्त आवडलेला. तर मग आमची गावाची तयारी झाली बघा. तर मग गावाची तयारी, तर मग मी संभाजीनगरला राहते. आणि ही माझी मोठी मुलगी त्रिशा आणि छोटी मुलगी, सॉरी, मोठी मुलगी याचिका आणि छोटी मुलगी त्रिशा. तर ही माझी नणंदची मुलगी वर्षा. तर आम्ही सोबत कुठं पण जातो, तर आम्हाला, माझी नणंदच्या मुलीला आणि मला बहिणी बहिणीच बोलतात सगळे. कुठं पण जाऊ. आणि आता आता आम्ही यूट्यूबवर आलो आहेत, वर्षा आणि मी. यूट्यूबचं चॅनल मी आता चालू आहे माझं. हे बघा, 2025 जसं चालू झालं आहे 2025, तसं मी यूट्यूबचं चॅनल माझं उघडलं आहे. याच्या आधी मला यूट्यूबबद्दल काहीच माहीत नव्हतं. तर मला यूट्यूबबद्दल काही माहिती भेटली आहे की यूट्यूब चालवण्यामध्ये आपला फायदा होतो. हे माझे मिस्टर उभा राहिले होते चष्मा घालून. आणि मग आम्ही रिक्षामध्ये बसलो. तर रिक्षामध्ये जाताना मग बघा, तर मग आम्ही रिक्षाने चाललो आहे. तर मग यूट्यूबबद्दल मग मला माहिती भेटलं की यूट्यूबने आपल्याला फायदा होतो की पेमेंट येते, काय फायदा होतो. तर म्हणून मग मी माझ्या 2 मुलींसाठी मी हा यूट्यूब चॅनल माझा उघडला आहे. तर प्लीज मला सगळ्यांनी सपोर्ट करा यूट्यूब चॅनलला. हे माझ्या 2 मुलींसाठी, म्हणजे त्यांचं मी जे ते, माझ्या 2 मुली काय पण मला विचारले तर मला म्हणजे पटकन मी देण्यासाठी, म्हणजे की बाबा माझ्याकडं पण असायला पाहिजे काय, माझ्याकडं पण, म्हणजे मी कोणाला नाही विचारायला पाहिजे 2 पैसे. त्याच्यामुळं मी माझ्या 2 मुलींसाठी हे मी यूट्यूब चॅनल उघडले आहे. आणि ज्यांना पण माझी गरज असेल, जे लोक माझ्याकडून मदत विचारणार, त्यांच्यासाठी म्हणजे मी हे यूट्यूब चॅनल उघडले आहे. की कोण माझे बहीण भाऊ आणि माझे नणंदचे पोरं मुली, म्हणजे कोणाला पण माझी मदत पडेल की बाबा रूपा मला मदत कर, मला मदत पाहिजे. आणि याच्यामुळं मी हे रिक्स म्हणजे काय बोलायचं आता, म्हणजे मला वेळ भेटत नाही जास्ती हा यूट्यूबमध्ये व्हिडिओ अपलोड करा, एडिट करा वगैरे. म्हणजे इझी नाही आहे. असं वाटतं आहे की खूप इझी आहे बाबा, चला आपण यूट्यूबचं काम करूया. पण काहीच इझी नसते. खूप खूप म्हणजे काय बोलायचं आता, शब्द नाही आहे माझ्याकडं काय बोलायचं. तर जसं सोपं वाटतं आहे ना, तेवढं सोपं नाही आहे. मला अजिबात वेळ भेटत नाही, तरी पण मी वेळ काढून हा व्हिडिओ वगैरे शूट करते, अपलोड करते. घरातले कामं एवढे असतात ना, खूप असतात. सकाळी माझी मुलगी 7 वाजता शाळेत जाते. मग परत तिचं शाळा 12:30ला सुटतो मोठीचा. परत मग मला छोटीला घेऊन जावं लागतं आहे, मग मोठीला घेऊन यावं लागतं आहे. मग घरातले कपडे भांडे, सकाळचा नाश्ता, जेवण स्वयंपाक वगैरे बनवायचं.
मग काय थोडा वेळ उरलेलं कपडे वगैरे शिवायचं. कपडे पण मला भरपूर येऊन पडलेत माझ्याकडं शिवायला, पण मला वेळच भेटत नाही कपडे शिवायला. हे आमचं चिल्लर पार्टी, ही माझी बहिणीची मुलगी, हे माझी मतलब बहिणीचा नवरा, ते दोघं नवरा बायको आहेत, बहीण आहे माझी. आणि मग हे चाललो आहे आता बघा. तर मग ना घरामध्ये पण एवढे कपडे येतात ना मला शिवायला, तर शिवण्यासाठी पण मला वेळ भेटत नाही. तर कसं बसं तर चालते. तर आम्ही बसस्टॉपपाशी आलो. तर बसस्टॉपपाशी ट्रेनचं वेट करत होतो. तर बसस्टँडपाशी वेट करता करता मग अर्धा एक तास मग मी माझा लाईव्ह घेतला त्या दिवशी बाहेर जाताना. तर मग काय, मग तर सपोर्ट करा सगळ्यांनी मला. तर मला खूप गरज आहे आणि मला माझ्या नवऱ्यासाठी पण मला सपोर्ट करायचा आहे. म्हणजे त्यांनी पण आम्हाला काही कमी नाही केलं आहे, पण तरी पण मला त्यांना म्हणजे माझ्या नवऱ्याला मला सपोर्ट करायचा आहे, त्यांचा आधार बनायचा आहे. तर म्हणून मी म्हणजे मग ते एकटे किती करतील ना, पोरांचं एवढं शिक्षण वगैरे आणि पोरांचे सगळे हौस मौस सगळे शौक पुरवायचे त्यांचे. तर म्हणून तर मग मी हा यूट्यूब चॅनल माझा उघडला. म्हणजे बघूया आता, प्रयत्न तर करते आहे मी, खूप प्रयत्न करते आहे आणि मेहनतीचं फळ काय भेटतंय तर पुढं चालून बघूया किती वेळ लागतो माझ्या चॅनलला मोनोटाईज व्हायला आणि माझे फॉलोअर्स किती वाढतील. आता खूप जणांचे तर 1 वर्ष लागलं, कोणाचे 2 वर्ष झाले तेव्हा त्यांचे मोनोटाईज झाले, कोणाचे तर 2-2.5 महिन्यामध्येच मोनोटाईज झालं. तर आता मी तर हे बघा, आता जसं 2025 म्हणजे नवीन वर्ष लागलं तेव्हापासून मी स्टार्ट केलं आणि पहिली आय डी होतं ते पण माझी पहिली आय डी उडून गेलं. हा माझा बहिणीचा मुलगा पिंकी. मग हा एवढा मस्ती करतो ना, खूप मस्ती करतो. आणि मग यूट्यूब चॅनलमध्ये माझं खूप मेहनत चालू आहे, खूप प्रयत्न चालू आहे की माझं मोनोटाईज व्हायला पाहिजे आणि माझं फॉलोअर्स खूप वाढायला पाहिजे माझ्या यूट्यूब चॅनलला. तर प्लीज सगळ्यांनी मला सपोर्ट करा यूट्यूब चॅनलला. आणि ज्यांना माझी गरज आहे मी त्यांना मदत करण्यासाठी हे सगळं मी करत आहे यूट्यूब चॅनलमध्ये एवढं मेहनत. तर सगळ्यांनी खूप भरून मला सपोर्ट करा सगळ्यांनी. आणि जे बी म्हणजे माझे फॉलोअर्स आहेत ना हिंदीमध्ये, त्यांना मराठी कळतच नाही. तर मला आता काय करू शकते, मला मराठी बोलायलाच इझी वाटते. हिंदी बोलायचं बोललं तर जरा मला हार्ड जातं आहे हिंदीमध्ये बोलायला. म्हणून मला मराठीमध्येच बोलायला सोपं वाटतं, मराठी भाषा बोलायला. तर मग तशी मी वडार समाजमधली आहे, माझा समाज वडार आहे. तर पण मला सोपं मराठीच वाटतं आहे बोलायला. तर मग काय बायका माझे हिंदीमधले म्हणजे जे आहेत ते बायका बोलतात की रूपा दीदी आपका कौन सा लँग्वेज है. मतलब त्यांना आता आपण तर हिंदी तर आपल्याला पण येते, पण त्यांना आता म्हणजे जे UP बिहारमधले असतात ना, दिल्ली UP बिहार वगैरे, त्यांना मराठी नाही कळत, त्यांच्या डोक्याच्या वर जाते ते मराठी. तर आता आपण पण काय नाही बोलू शकत त्यांना. त्यांच्या आजूबाजूला पण मराठीचे लोक नसतील तर मग त्यांना कसं कळणार मराठी भाषा काय असते. तर मग कमेंटमध्ये पण मला खूप येतं आहे की तुम्ही हिंदीमध्ये बोला दीदी, आम्हाला मराठी नाही कळत. तर मग मी नेक्स्ट टाईम करेल ट्राय हिंदीमध्ये बोलायचं.
तर जेवढं मला जमते तेवढं मी करते प्रयत्न. तर मग गावाला आली मग मी संभाजीनगरला. तर संभाजीनगर माझं माहेर आहे आणि मला संभाजीनगरवर खूप खूप गर्व आहे. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजवर लहानपणापासून मी छत्रपती शिवाजी महाराजबद्दल खूप खूप कौतुक ऐकली आहे. म्हणजे शाळेमध्ये इतिहासमध्ये तेच होतं आम्हाला जास्तीत जास्त. तर मला खूप आनंद होतं, खूप गर्व होतं, खूप खुशी होतं मला छत्रपती शिवाजी महाराजांवर, की म्हणजे त्यांनी मिळवलेलं, त्यांनी जिंकलेलं शहर औरंगाबाद, संभाजीनगर. आणि मला म्हणजे खूप गर्व आहे की माझं माहेर संभाजीनगर आहे. आणि मी खूप खुश फील होतं आहे की माझं माहेर संभाजी आहे. तर किती बोललं तरी कमी आहे. तर मग मी घरी आली आणि माझ्या भावाला मी मजाक केली की आम्हाला घरी यायला अर्धा तास लागणार. पण मग 1-2 मिनटात मी घरी आली रिक्षाने. मग बॅगमध्येच आला आणि पाय लागला. तर हे माझे पप्पाचा काय नीट चेहरा दाखवला नाही. ते दुसरेच कोण माझी बहीण का ते व्हिडिओ शूट करत होते म्हणून पप्पाचा काय चेहरा दाखवलाच नाही. तर मग गेली. मग माझी मम्मी उभं राहिलेली. तर मग ते शूट काढत होती. माझी बहीण बोलते तिच्या गळ्यात पड, मम्मीच्या गळ्यात पड. तर आम्ही गळ्यात पडलो. तर ही माझी छोटी बहीण माझ्या पाठची पिंकी, ही माझ्यापेक्षा 5 वर्षांनी छोटी आहे. तर मग मी घरात आली, माझ्या माहेरचं घर. आणि हा माझा बहिणीचा मुलगा. हा आहे ना माझ्याजवळ येतच नाही. म्हणजे माझ्या रागामध्येच माझं प्रेम लपलेलं असते आणि सगळ्यांना माझं म्हणजे रागच दिसतो, माझं प्रेम कोणाला दिसत नाही. तर ठीक आहे, कोणाकोणाची नजरिया, त्यांच्या नजरियाला आपण नाही बदलू शकत. म्हणजे किती जरी त्यांना आपलं प्रेम जरी दाखवलं तर आपले म्हणजे नाटक वाटते. आपण किती पण आपल्या सगळ्यांना सगळं समजतो ना, ते लोक आपल्यांना परक्यावानीच फील करवतात. काय हरकत नाही. तर हा माझा भाऊ खूप भोळा आहे. माझ्या भावाला आम्ही मुलगी शोधतोय. तो 30 वर्षाचा झाला. तर सांगा माझ्या भावाला कुठं मुलगी असले तर प्लीज कमेंटमध्ये. खूप चांगला आहे, त्याला कसलं व्यसन काहीच नाही. आणि माझ्या भावाला प्लीज कुठंतरी मुलगी असली तर बघा. आम्ही वडार समाज आहे. वडार समाजमधली कुठं एक मुलगी असली तर नक्की सांगा. माझा मुलगा 12वी शिकला आहे. त्याचं शिक्षण 12वी झाली आहे आणि तो जॉबला जातो. त्याला आहे 20पर्यंत आहे. आणि आजकालच्या पिढीचे मुलींना म्हणजे काय कळतच नाही. त्यांचे आईवडिलांचे डिमांड असतात की मुलींचे डिमांड असतात, आम्हाला चांगला मुलगा पाहिजे, कमवणारा मुलगा पाहिजे, एवढं त्याला पैसे पाहिजे, चांगला पगार पाहिजे, गाडी बंगला, असं म्हणजे खूप काय बाबा सांगू नका. आमच्या टायमाला तर हे सगळं काही नव्हतं. माझं लग्न झालं 2006मध्ये. तर हे आता मध्ये म्हणजे तर कसं ह्या 2-3 वर्षात ना डिमांड खूप वाढलेत मुलींचे, म्हणजे बापरे सांगू नका. तर मग मी आली. ट्रेनमध्ये बसून तर माझे पाय सुजलेत. तर बघा कसे सुजलेत माझे पाय आणि दुखत